पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती विचित्र आहे सगळं। म्हणजे एखाद्याचं लव्ह मॅरेज असलं तरी मुलांना मुलींकडे मागणी घालायला जायला लागतं। मग या सगळ्यामध्ये मुली पण टेन्स्ड होतात आणि मग पॅनिक मध्ये येऊन मुलाकडनं सगळी तयारी करून घेतात। बाबांनी विचारलं तर असं सांग, बाबांनी हे विचारलं तर तसं सांग। आणि या सगळ्यामध्ये बाबा नेमकं काय विचारतील याचा नेमच नसतो। म्हणजे जे काही जनरल प्रश्न आहेत की बाबा किती कमवतोस, घरात कोण कोण आहे, लग्नानंतर कुठे जाणार, ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळंच काय विचारलं तर। आणि या सगळ्यामध्ये आपल्याकडे आज उलटच होणार आहे। मुलाच्या ऐवजी मुलगीच येते आज तुला भेटायला। कमाल। मिकी, तुला मस्करी सुचतीये? सॉरी, मला इथे टेन्शन आलंय मिकी। आज तू वीणाला काय बोलेल याचं, ती वीणावर चिडली तर, तिने वीणाचा अपमान केला तर। तुला माहितीये ना यार आज तू कशी येते। चिल 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 दादू चिल, काहीही बोलू नकोस। वीणा वहिनी येते ब्रो, ती सगळं नीट करेल, मला फुल गॅरंटी आहे खरंच। हे ऐक ना, मी थांबू का? नाही, तुझं काम कर। बरं ठीक आहे, बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना। थँक्यू। दादू नको टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल। मिकी, मला ना एकाच गोष्टीचं टेन्शन आहे। कसलं? वीणा आत्तूला भेटायला आल्यावर आत्तूचा मूड चांगला असायला हवा, बस। अरे असणार, मीही का देवींचा आशीर्वाद आहे। हे घे, घे आशीर्वाद घे पटकन वत्सा, लगेच आशीर्वाद। पटकन आशीर्वाद घे यार। जा। बाय बाय। लव यू। लव यू टू, बाय। कोण हवंय तुम्हाला? काका नमस्कार, हा, मी वीणा अभ्यंकर। प्रभास सरांना भेटायचं होतं। या 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 ना आत या। तुम्ही बसा, मी त्यांना बोलवून आणतो। काका हे घरच्यांसाठी आणलं। अच्छा, बसा ना तुम्ही, हो बसा। हे पाटील जसे बिझनेस मध्ये हुशार आहेत ना, तसेच ते इमोशनल पण खूप आहेत। त्यामुळे मीटिंग मध्ये एक संधी सोडायची नाही, लगेच कॅच करायची। म्हणजे मीटिंग पण आपली आणि डील पण आपली। वा त्या कमाल आहेस तू। तन्वीची आई वेळेवर यायला हवी। तिचं आणि वीणाचं एकाच वेळी घरी असणं गरजेचं आहे, तरच मला हवंय तसं घडेल। आतू गुड मॉर्निंग आतू। मी तुझी आत्तू नाही आणि कधी होण्याचे चान्सेसही नाहीत। त्यामुळे स्वतःची पायरी ओळखून वागायचं, कळलं? आतू ते एक मिनिट, तू मला शैलजा मॅडम म्हणायचंस, समजलं? मिस वीणा अभ्यंकर। वीणा, फोन उचल वीणा। अरे काका, मला जेवण वगैरे काही नकोय,
बाहेर कोणीतरी वीणा मॅडम आलेत. शैलजा मॅडम, माझं प्लीज थोडं बोलणं ऐकून घ्याल का तुम्ही? शैलजा सदावर्तेने तुझं ऐकावं इतकी मोठी नाही झालीस तू. हो मॅडम, आणि तुमच्या इतकं मोठं होणं खूप कठीण आहे याची जाणीव सुद्धा आहे. पण तुम्ही प्लीज तुमचं मन मोठं करून मी जे काही हेच आवडत नाही मला. दरवेळेस उलट उत्तर देच, दरवेळेस आगाऊपणाने वागायचं. सॉरी आत्या. म्हणजे मी खरं तर हे विचारायला नको, पण दरवेळेस म्हणजे याआधी सुद्धा भेटले मी हिला. काय सांगतेस? मॅडम प्लीज आपण ते सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करूया का? भूतकाळातले अपमान, भूतकाळातल्या जखमा आणि त्याला जबाबदार असलेले लोक मी कधीच विसरत नाही. तू इथे कशासाठी आलीस? प्रभासची वकिली करायला? तुला जे काय बोलायचे ते पटकन बोल, कारण माझा प्रत्येक सेकंद किमती आहे. मॅडम, मी प्रभासची वकिली करायला नाही आली, आणि प्रभासना त्याची गरजही नाही. तुमच्या बाबतीत तर नाहीच नाही, कारण तुमचं आणि त्यांचं नातं किती छान आहे ना ह्याची कल्पना आहे मला. तुला तर सगळ्याच गोष्टीची कल्पना आहे का? मग तू तुझा आणि माझा वेळ का वाया घालवतेस? कारण मला फक्त एवढंच सांगायचं की मी तुमची गुन्हेगार आहे, आणि त्याचा राग तुम्ही प्रभासवर नका काढू. तुम्हाला जे काही बोलायचं असेल किंवा जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती मला द्या. तन्वीची आई अजून कशी नाही आली? आत्तू, सॉरी शैलजा मॅडम. हे बघा, प्रभास जे काही वागले ते तुमच्या मते चुकीचं असेलही, पण त्यांच्या या वागण्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. त्यामुळे शिक्षा सुद्धा मलाच झाली पाहिजे. आत्ता तुझ्या कानाखाली मारावीशी वाटते मला. मारू? चालेल तुला? त्याने जर का तुमचा राग शांत होणार असेल तर मला तेही चालणार आहे. अरे यार, ही जर अशीच वागत राहिली ना तर आज आत्याचा होकार घेऊनच जाईल. अगं नेल पॉलिश काय लावत बसलीयस? अगं तन्वीची आई अजून आली नाहीये. कुठे राहिला त्या? घरातून तर निघाल्या होत्या. निघाल्या होत्या? हो. मग अजून कशा नाही आल्या? किती वाजता बोलवलं होतंस त्यांना? मी 11 वाजता. 11? हो. 11 वाजेपर्यंत आत्या तिच्या केबिन मध्ये सेटल झालेली असेल. नाही, एक मिनिट. 11 नाही, मी 10 सांगितलेलं. 10? मग अजून कशा नाही आल्या? 10 नाही, 9:30. जाऊ दे, आता मी सांगतोय तेवढं कर फक्त. हं? त्यांना फोन लाव, त्या कुठे आहेत हे विचार, आणि आत्ताच्या आत्ता नाही आल्या ना तर हे लग्न मोडलं असं स्पष्टपणे सांग त्यांना. हो. महत्वाची गोष्ट, मी बाहेर बोलवल्याशिवाय बाहेर यायचं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट,
तू त्यांना लग्नाची बोलणी करण्यासाठी इथे बोलवलंयस हे मला माहिती नाहीये असं वागायचं. कळलं? जमेल? जमेल. फोन लाव त्यांना. हॅलो दादा. हा बोला. अरे मनोहर, तुला वीणाचा काही फोन वगैरे आला होता का? मला नाही. का काय झालं? अरे काय झालं काय म्हणतोस? ती वीणा आज सदावर्तींच्या घरी गेली आहे ना. हो दादा, पण ह्या गोष्टीचं इतकं टेन्शन का घेताय तुम्ही? मनोहर अरे असं कसं म्हणतोस तू? तिकडे काय झालंय काय नाही काही कळायला मार्ग नाही. अरे दादा अहो, प्रभास तिच्या सोबत असताना आपल्याला काळजीचं काहीच कारण नाही. आणि तिकडचं काम झालं की वीणा आपल्याला फोन करेलच. दादा आपल्या वीणावर तुमचा विश्वास आहे ना? हो हो खूप. मग झालं तर दादा आधी तुम्ही शांत व्हा. आणि बघा मला तिचा फोन आला तर तुम्हाला कळवेनच, मी लगेच कळवेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, त्या प्रभासची आत्या वीणाची वाईट नको वागायला. जोवर तुमचा राग शांत होत नाही तोवर मी तुमच्या हातचा मार खायला तयार आहे. आणि मला खात्री आहे प्रभास अजिबात मध्ये पडणार नाही. मीर, उशीर होतोय, निघूया. मला माहित होतं कितीही काहीही झालं तरी तुम्ही माझ्यावर हात उगारणार नाही. कारण मला मामाने सांगितलंच होतं माझी शैलजा कितीही चिडली तरी ती कुणाचा द्वेष करणार नाही आणि कुणावर हात उगारणार नाही. संपलं. गेम खल्लास. आता आत्या पाघळणार. तन्वीची आई अजून या वीणाचा फोन नाही. तिथून निघाले की नाही कोणास ठाऊक. प्रभासला फोन करून बघतो. उर्मी अगं ऐक ना. आता काय आहे? अगं तुला हेच कपडे घालून नाशिकला जायचंय का ग त्या मिहीरला भेटायला? 2 मिनिटापूर्वी सगळं समजवलं ना तुला मम्मी. ए मम्मी, तुला नक्की हवंय का माझं आणि मिहीरचं लग्न झालेलं? हो सदावर्तेंच्या घरी मी सून म्हणून एंट्री घ्यावी असं खरंच वाटतंय का तुला? हो. मग हे सगळं मला करावं लागेल. हे बघ, असे सगळे कपडे, ही फॅशन सगळी ट्रेंडिंग आहे, ते सगळं मला करावं लागणार. ओके, कळतंय का तुला? बाय. ऐक ना, तू सांभाळून जा हा. आणि तिथे पोहोचलीस की मला लगेच फोन कर. ओके मम्मी, निघू का आता? हो. हे काय आहे? हे असले कपडे घालून आपल्या अब्रूची लक्तर कुठल्या वेशीवर टांगायला निघालात तुम्ही? हे असलेच कपडे वीणाताईने परक्या मुलींसमोर भरलेल्या कॉन्सर्ट मध्ये हजारो लोकांसमोर घातले होते, तेव्हा चाललं. तेव्हाही मी ते खपवून घेतलं नव्हतं. मी रागावलो होतो तिला. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे.
भलत्या गोष्टीचं समर्थन मी नाही करणार. हो का? पण मग नंतर माफ केलंस तिला. आणि हो, अजून एक, प्रभास आणि वीणाताईच्या लग्नाला आधी विरोध केलास आणि आज त्याच प्रभासच्या घरी जाण्याची परवानगी दिलीस तिला. त्याचं काय? वीणा प्रभासच्या आत्याला भेटायला गेली आहे तिकडे, पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी. असं फक्त तुला वाटतंय दादा मामा? तुला काय माहिती तिकडे आत्याला मनवायला गेलीये की मजा मारायला गेलीये ते? दादा, जसं तुला तुझ्या मुलीबद्दल काहीही उलटसुलट बोललेलं जसं तुला खपत नाही ना, तसंच माझ्याही मुलीबद्दल मी खपवून घेणार नाही. तन्वीच्या तुम्ही या इथे काय करतायत? हा आत्या, मला यातलं खरंच काही माहित नाही. अहो, तुम्ही काय करताय इथे? वा, काय घर आहे. म्हणजे आलेल्या पाहुण्याला पाणी द्यायचं सोडून तुम्ही का आलात म्हणून विचारताय? न बोलवता आलेल्या लोकांची आम्ही असंच वागतो. हो का? मग तुम्हीच एखाद्याला बोलवलं असेल तर कसं वागता? नाहीतरी तुमच्यात घोळ असतोच, एकाचं दुसऱ्याला माहित नसतं. काल योगिनी सदावर्तेंचा फोन आला होता मला. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का त्यांच्या लाडक्या लेकाला काय तन्वीशी लग्न करायचं असं? अहो, काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? हो, तुझ्या आईनेच मला इथे बोलवलंय लग्नाची बोलणी करायला. आणि तन्वी आली नाही कारण तुझं काहीच धड नसतं. म्हणजे सारखे तुझे निर्णय बदलत असतात. आत्या, मला यातलं खरंच काही माहित नाही. तुझी शपथ घेऊन सांगतो, मला आई आई हॉलमध्ये ये आधी, पटकन ये लवकर. मी रे का ओरडतोस? अरे वा, तुम्ही आलात या. बसा ना. बसा. या काय करताय तिथे? अरे मिहीर, मी तुला सांगायचंच विसरून गेले. मीच त्यांना बोलवलंय. तुझ्या लग्नाची बोलणी करायची आहेत ना, म्हणून. अच्छा, म्हणजे याच्या मनात नव्हतं तर? नाही हो, तसं काही नाहीये. ते काय झालं ना, गेल्या काही दिवसांपासून तो खूप बिझी होता आणि त्यामुळे या विषयावर आम्हाला बोलायलाच नाही मिळालं. पण तो लग्न तर तन्वीशीच करणार हे मात्र नक्की आहे. कोणी सांगितलं? हा, कोणी सांगितलं तुला? आणि मुळात यांना इथे बोलवायला कोणी सांगितलं? हे बघ, हे स्थळ आत्याला पसंत नाहीये. आणि आत्याला जर हे स्थळ पसंत नसेल तर मला हे लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आत्याच्या विरोधात जाऊन मी लग्नच करणार नाही. अगं, लग्न काय, कुठलीही गोष्ट करणार नाही. त्यामुळे तू हे लक्षात ठेव, आत्याची या लग्नाला परवानगी असणं खूप जास्त महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे इतके दिवस तू तन्वीला झुलवत ठेवलं होतंस? हे बघ मिहीर, याचे परिणाम वाईट होतील आणि तुझ्या बरोबर शैलजा सदावर्तेलाही भोगावं लागेल. मिसेस सरपोतदार, माइंड युअर लँग्वेज. तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोला, पण माझ्या आत्याला बोललेलं मी खपवून घेणार नाही. हो का? आत्याचा इतका पुळका आहे ना, तर तिच्याच ताटाखालचं मांजर बन.
दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. निघू शकता तुम्ही. आणि तुमच्या लाडक्या लेकीला सांगा की मिहीर त्याच मुलीशी लग्न करेल जिच्याशी लग्न करायला त्याची आत्या सांगेल.